हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण खणाच्या कापडापासून एक बेबी फ्रॉक शिवणार आहोत। ते मी इथे अस्तर आणि फॅब्रिक घेतले, खणाचं आहे। तर मी इथे अस्तरवर आधी वरची बॉडी कट करणार आहे, म्हणजे कमरेपर्यंतचा भाग, ज्याची उंची मी 8.5 अधिक 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 9.5 घेतली आहे। हे मी एका वर्षाच्या मुलीसाठी ड्रेस शिवते। आता आपण शोल्डरचं मेजरमेंट टाकूया। शोल्डर घेणार आहे मी 4.5 आणि आर्म होल घ्यायचा आहे 4.5, 5 घेतला तरी चालेल। आणि जी घडी आहे ती 6 अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे 7.5 घेतली आहे। गळा रुंदी टाकायची आहे 2 इंच आणि जो पुढचा गळा आहे तो 3.5 इंचाचा आहे। इथे आता आर्म होलचा शेप देऊन घेते आणि गळ्याचा पण शेप देऊन घेते। आता याचा आपण कटिंग करूया। आता बॅक पार्ट सेपरेट करायचा आणि फ्रंट पार्टचं डीप आर्म होल कट करायचा आहे आणि नेक कट करायचा आहे। हे आपल्या फ्रंट पार्टचं अस्तर झालं। आता आपण बॅक पार्टचं कटिंग करूया। ते इथे गळा रुंदी पुन्हा टाकून घ्यायची। हा बॅक नेक आहे तो मी 2.5 इंचाचा घेणार आहे आणि तो चौकोनीच ठेवणार आहे। बॅक पार्टला मी एक हुक अटॅच करणार आहे, तुम्ही चेन पण लावू शकता। इथे आपलं फ्रंट आणि बॅक अस्तर कटिंग झाले। आता आपण मेन फॅब्रिक वर कटिंग करूया। ते याला आधी पलटवून घेते। मग आपण सगळ्यात पहिल्यांदा घेराचं कटिंग करणार आहोत। त्याची घडी घालून घेतली आहे, खालच्या बाजूला काट आहे, याचं फोल्ड करायचं। कमरेपेक्षा एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला। हा जो फोल्ड आहे तो कमरेचा 4था भाग अधिक 4 इंच एक्स्ट्रा। आता वरची बॉडी मायनस करून म्हणजे 9.5 इंच मायनस करून पूर्ण उंची किती पाहिजे ती खाली काठाला लावायची आणि 9.5 इंचावर इथे मार्किंग करायचं। म्हणजे हे टोटल जो घेर आहे तो 13 इंचाचा आहे आणि याची जी घडी आहे ती कमरे इतकी म्हणजे 6 इंच अधिक 4 इंच एक्स्ट्रा म्हणजे टोटल 10 इंच रुंदी आहे या कापडाची। आता हे एवढं कटिंग करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा कशाला तर त्या भागांमध्ये आपण चुण्या घालणार आहोत आणि तेवढ्याचा एक्स्ट्राचा घेर येणार आहे। इथे 2 पार्ट मी कट केलेत आणि अशा प्रकारे आपल्याला ते चुण्या घालून घ्यायचे आहेत, म्हणजे तो घेर तयार होणार। याचं एवढं झाल्यानंतर आपण आता जो खालचा काठ उरलाय याच्यातून आपण स्लीव्ज कट करणार आहोत। तर जेवढा काठ आहे तेवढेच मी स्लीव घेणार आहे, म्हणजे 3 इंच बसतील याच्यात हात, तर मी तेवढेच घेणार आहे। इथे थोडेसे जोड द्यावे लागणार आहेत। आता मी 3-3.5 इंचावर मार्किंग करते। 3 इंच हातांची उंची आहे आपल्या शिलाईमध्ये जाणार म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले। ह्याला आपण नंतर जोड देऊया आणि नंतर स्लीवचं कटिंग करूया। आता हे एवढं कापड उरलंय त्याच्यात आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं कटिंग करणार। ती अशी घडी घालून ह्याच्यावर आता अस्तर ठेवूया। आता अस्तर मी बॅक पार्ट घेतलाय कारण त्याच्यावर आपण डीप शेप कट नाही केलाय, तर तो आता आहे त्या ह्याच्यात आकारात मी कट करते। गळा कटिंग करायचा नाहीये, इथून सरळ घेऊन फक्त आर्म होलचा शेप कट करायचा आहे। वेगवेगळं घेतला तरी चालेल, फ्रंट पार्ट एकदा बॅक पार्ट एकदा कटिंग करून। मी डायरेक्टच केलंय। ते एक बाजू बंद आहे ती कापून घ्यायची। इथे आपले दोन्ही पार्ट तयार झाले आहेत बघा। हे फ्रंट पार्टचं कटिंग, हे घेर। आता हे उरलंय त्या कापडातून मी बॅक पार्टला आपल्याला बेल्ट पाहिजे तो कट करणार आहे। त्याची जी लांबी आहे ती 15 इंच आहे। इथून आता हे कट करते। थोडा ब्लर झाला व्हिडिओ त्यासाठी सॉरी।
हे इथे आता जेवढं पाहिजे तेवढ्या रुंदीचा तुम्ही केवढा जाड पाहिजे तेवढं घेऊ शकता. मी इथे 4 इंच रुंदीचा घेतला आहे एक बेल्ट आणि 15 इंच त्याची लांबी आहे. इथे 2 पार्ट आहेत, त्याला मधनं मी कट करते म्हणजे आपले 2 जे बेल्ट आहेत ते तयार होणार. हे एवढं कटिंग झालं आहे. आता हे इतकं कापड उरलं आहे, त्याच्यातून आपण बोला डिझाईन वगैरे करणार आहोत, ते तुम्हाला नंतर दाखवते. आता आपण स्टिचिंग करूया. इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रंट पार्ट घेतला आहे. याच्यातलं एक कापड घ्यायचं, त्या सरळ बाजूवर हे अस्तर आपल्याला ठेवायचं आहे. गळ्याला आपण पलटवून घेणार आहोत डायरेक्टली, तर त्यामुळे ह्याची सरळ बाजू घेतली आहे आणि हे जे अस्तर आहे ते असं ठेवायचं आणि जसा गळ्याचा आकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे. तुम्ही पिनअप करू शकता, डायरेक्ट मारलात तरी चालेल. आता हे एक्स्ट्राचं कापड आहे गळ्याकडे ते कट करते मी. डबल शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याला आपल्याला. आता संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे. आणि याच्यावर आता दाबटीप मारून घेऊया. हे अस्तर पूर्ण आतल्या साईडने पलटवून आपल्याला वरच्या साईडने गळ्यावर अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता जे अस्तर आहे ते पूर्ण आपण अटॅच करून घेऊया. फ्रंट पार्ट कंप्लीट झाल्यानंतर आपण बॅक पार्ट घेणार. आता बॅक पार्टला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला हुक अटॅच करायचं आहे. तसा व्ही शेप देऊन घ्यायचा आहे आणि या शेपमध्येच आपल्याला शिलाई मारायची आहे. दुसरा पार्ट घेतला आहे मी, त्याच्यावर हे जे अस्तर आहे ते त्याच्या राईट साईडवर ठेवायचं आहे. व्यवस्थित गळ्याकडे ठेवून घ्यायचं आणि जसा आकार दिलेला आहे त्या आकाराप्रमाणे आपण इथे शिलाई मारून घेणार.
पूर्ण गळ्याला व्यवस्थित आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत, कारण हे व्यवस्थित पलटवायला पाहिजे त्यामुळे. आता हे पूर्ण आतल्या साईडने टर्न करायचं आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने हे व्यवस्थित फॅब्रिक आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही स्टिच ओपनर किंवा कैचीचा वापर करा, फक्त काळजी घ्या की हे फॅब्रिक फाटता कामा नये. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण टर्न करून घ्यायचं आहे. आता याच्या वरच्या बाजूवर आपण शिलाई मारून घेऊया. कट जर व्यवस्थित नाही बसले तर पलटवायला प्रॉब्लेम होतो. बॅक पार्ट कंप्लीट झाला आहे. त्याच्यावर आता आपण टक्स मारून घेणार आहोत. तेथे मधनं फोल्ड केलं आहे. आता 3 इंच रुंदीवर आपल्याला इथे टक्स मारायचे आहेत. अर्धा इंच त्यांची रुंदी असणार आणि जी उंची आहे ती 2.5 इंच असणार आहे. दोन्ही साईडने आपण ते मार्किंग करून टक्स मारून घेऊया. इथे आपला बॅक पार्ट पण तयार झालाय. आता मी इथे फ्रंट पार्ट घेतलाय. याचा सेंटर काढून घ्यायचा आणि छोटासा कट लावून घ्यायचा. आता आपण जो घेर आहे तो अटॅच करणार आहोत. तर मी घेराचा एक पार्ट घेते. याच्यात याला पण मधनं फोल्ड करून इथे आपण मिड पॉइंट काढून घेणार आहोत. आता जो घेराचा भाग आहे तो आपण 8 इंच एक्स्ट्रा घेतलाय. तर त्या भागात आपण प्लीट्स बसवून इथे ॲडजस्ट करणार आहोत. पाहिजे तर तुम्ही पिनअप करू शकता आधी ॲडजस्ट करून. तर सुरुवातीला 2 इंच वगैरे असं ठेवायचं कापड सरळ आणि नंतर आपण प्लीट्स घालून ते पूर्ण ॲडजस्ट करणार आहोत. जेवढा जो कमरेचा भाग आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने चुन्या घातल्या आहेत आपण. आता याच्यावर अजून एक शिलाई मारून घेते. फ्रंट पार्ट झाल्यानंतर आपण तशाच पद्धतीने बॅक पार्ट पण करून घेणार. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आणि माझी शिकवणी कशी आहे हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
इथे आता आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही तयार करून घेतले। आता आपण स्लीव्सकडे वळूया। तर इथे जो मगाशी घेर कट जी काट कट केला आहे बघा, त्याला आपण आता जोड देणार आहोत। पीसेस उरलेले त्याच्यातून मी कट केले, ते जोडून घ्यायचे आहेत आणि चारही जोड देऊन त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची। जोड देऊन झालेत। आता मी स्लीवचं कटिंग करणार आहे। 6+1 7 इंच मार्किंग केली आहे घडी। आता स्लीवचा शेप आहे तो देऊन घेणार आणि इथे आपण दंडघेर टाकणार आहोत 4+1.5 इंच एक्स्ट्रा। आता इथून हे आता कटिंग करायचं। आता हा बॅक पार्टचा आर्महोलचा शेप आहे, ते हे दोन्ही पार्ट असे ओपन करायचे आणि डीप शेप कट करून घ्यायचा आणि याचा सेंटर पण मी कट करून घेते छोटासा कट लावून। आता स्लीवचं कटिंग झालंय आपलं। आता आपण शोल्डर जोडून स्लीव जोडून घेऊया। इथे एक पार्ट घ्यायचा, त्याच्यावर दुसरा पार्ट उलटा ठेवून इथे आपण शोल्डरवर डबल स्टिच करून शिवून घेऊया ते। आता शोल्डरची जी माया आहे ती आपण पाठीमागच्या भागाकडे ठेवून इथे वरच्या साईडने अजून एक शिलाई मारून इथे गळ्याकडे लॉक करून घेणार आहोत। म्हणजे ती जी शिलाई जी माया आहे ती बाहेर येणार नाही, फिक्स राहील। अशाच पद्धतीने दर व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळे व्हिडिओ न चुकता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि तुम्ही नवनवीन गोष्टीसुद्धा रोज शिकाल। आता शोल्डर जोडून झाल्यानंतर इथे मी स्लीव अटॅच करून घेते। स्लीव अटॅच करून यांच्यावर डबल टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही स्लीव मी इथे अटॅच करून घेते। नंतर पुढचं आपल्याला बेल्ट अजून तयार करायचा आहे, तो सुद्धा कसा करायचा ते दाखवते। एक स्लीव जोडून झालाय बघा। तशाच पद्धतीने मी दुसरा स्लीव पण अटॅच करून घेते।
आता इतकं स्टिचिंग कंप्लीट झालं आहे. आता आपण बॅक पार्टला जे बेल्ट लावणार आहोत ते स्टिच करूया. हे आता उलट्या साईडने मी फोल्ड केलं आहे. आतल्या साईडने याची राईट साईड आहे. याला आता असं क्रॉसमध्ये आपण स्टिच करणार आहोत आणि बॉटमला ब्रॉड ठेवायचं आहे. कशा पद्धतीने मी बेल्ट बनवते तो बघा. इथे आता स्टॉप करून इथे क्रॉस शिलाई घ्यायची आहे. याच्यावर डबल टिप मारायची. वरून खाली बघा कमी जास्त अशी शिलाई घेतली आहे मी आणि इथून क्रॉस घेतले. आता हे एक्स्ट्राचं जेवढं काही आहे ते कापड कट करायचं. इथे कापून घ्यायचं आहे. आणि हे आता आपण पलटवून घेऊया. असा आपला एक बेल्ट तयार झाला आहे बघा. अशाच पद्धतीने मी दुसरा बेल्ट तयार करून घेते. बेल्ट तयार झाल्यानंतर आपल्याला ते बॅक पार्टवर अटॅच करायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे बॅक पार्ट घेणार. त्याच्यावर कमरेचं जिथे मार्किंग आहे तिथे आपल्याला हे अटॅच करून घ्यायचे आहेत. इथे 2-3 शिलाई मारून इथे अटॅच करून घ्यायचं दोन्ही साईडने. आणि इथे गाठ मारून ठेवायची, नाही तर फिटिंग करताना तो बेल्ट मध्ये येणार. आता हे पलटवून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे.
एक एक शिलाई मारल्यानंतर आपल्याला ज्या मेजरमेंटमध्ये ड्रेस फिट करायचा आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आणि एक अंदाज घेऊन मी ज्या मापात पाहिजे त्या मापात मी आता फिटिंग करून घेते। फिटिंग झालंय। आता हा पलटवून दाखवते कसा दिसतोय। ह्याच्यावर अजून आपण बो पण लावणार आहोत, कारण हे सध्या नॉर्मलच आहे। ते 1 मीटरच्या फॅब्रिकमध्ये एवढं बसलंय आपण जो ड्रेस शिवलाय तो। आता इथे हिला पट्टी घेतली आहे, त्याला मी आता मधनं फोल्ड करते आणि कट करते। इथे आपण बो तयार करून घेणार आहोत जो फ्रंट पार्टला आपण अटॅच करणार। तर आता मगाशी जसा बेल्ट केला आहे तसे इथे 2 बेल्ट करून घ्यायचे क्रॉसमध्ये शिलाई मारून। नंतर ते आपण एक्स्ट्रा जे आहे ते शिलाई कट करणार आणि हे पलटवून घ्यायचं। इथे आपले दोन्ही बेल्ट तयार झाले। इथे अजून एक फॅब्रिक घेतलंय आणि याची उलटी साइड आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे तयार। इथे हे फॅब्रिक आहे ते उलट्या साइडने आहे, त्याच्या तिन्ही बाजूंना शिलाई मारून चौकोनी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। नंतर हे पलटवायचं आहे। इथे तिन्ही बाजूंना शिलाई मारली, एक बाजू बंद आहे, इथे हे कट करणार। आता हे असं ओपन करायचं, फक्त एकच बाजू घ्यायची याची आणि इथे कट लावायचा। आता हे कट लावलंय तिथून आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे पूर्ण फॅब्रिक। व्यवस्थित सरळ करून घ्यायचं। आता सुई दोरा घेऊन याला असं स्टिच करायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने याला सेंटरला शिलाई मारून इथे आता गोल गोल करून त्याचा बो तयार करून घ्यायचा आणि हे आपल्याला फ्रंट पार्टवर डेकोरेट करायचं आहे, कारण तो नुसताच बरा नाही दिसणार, त्यामुळे हे लावणार। आता ड्रेस घ्यायचा, ह्याच्या
मिडलला मी हे ठेवणार. आता हे इथे अटॅच करायचं आहे. बरोबर सेंटरला घेऊन ते आपण जॉईंट करून इथे आत शिलाई घालून घेणार आहोत. याच्यामध्ये एक मी मणी लावणार आहे, म्हणजे ते अजून जास्त चांगलं दिसेल. अशा पद्धतीने आपला ड्रेस आहे तो तयार झालेला आहे. तुम्हाला हा कसा वाटला हे मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. इथे हे बॅक साईडला आपल्याला हुक लावायचं आहे आणि हा आपला बेल्ट आहे. आणि हा याचा फायनल लुक आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा. थँक्यू.